श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, कशा आहात सगळ्या? मजेत ना? मजेतच राहा. आज वटपौर्णिमा आहे, त्याच्यामुळे तुमचाही उपवास असेलच ना. मग काय, घरी पुरणपोळीचा निवेद असणारच. स्पेशल काहीतरी म्हटलं तर पुरणपोळीच सगळ्यांना आठवते ना. स्वयंपाक करता करता म्हटलं तुमच्याबरोबर थोड्याफार गप्पा माराव्या. हो, पण माझ्या घरी आज काही पुरणपोळी होणार नाही, कारण माझ्या अहोंना पुरणपोळी अजिबात आवडत नाही. त्याच्यामुळे म्हटलं की चला त्यांच्याच आवडीचं बनवावं. पण स्वयंपाक करता करता तुमच्याबरोबर गप्पा थोड्या माराव्या, म्हणजे स्वयंपाकही होईल आणि गप्पाही होतील. खरं सांगू मैत्रिणींनो, माझ्या लग्नाचा प्रवास हा 19 वर्षाचा कंप्लीट झाला. आमची 2 मुले, माझी 1 मुलगी आणि मुलगा. खरंच खूप सुखाचा प्रवास आहे आमचा. खूप छान झाला. आमच्या दोघांमध्ये जास्त अंतर नाही आहे. 4 वर्षाचा फरक आहे. मग खरं सांगू, खूप समजूतदार आहेत ते. मीच थोडी चिडचिडी आणि रागीट आहे. मला पटकन बोललेलं सहन होत नाही. पण ते खरंच खूप शांत स्वभावाचे आहेत. त्याच्यामुळे आमचा संसार कसा सुखाचा झाला. खरं सांगू, जेव्हा मी चॅनेल उघडायचं बोलले ना, तेव्हा त्यांना खूप रागच आला होता की हे असं काही चॅनेल वगैरे खोलू नको. आपण कधी असे व्हिडिओ वगैरे टाकत नाही आणि सोशल मीडिया म्हणावं एवढी पण चांगली नाही आहे. आपल्या घरातल्या प्रत्येक गोष्टी सोशल मीडियापुढे मांडणं खरंच चुकीचं आहे, असं त्यांचं म्हणणं होतं. पण तरी माझ्या हट्टापुढे ते म्हटले, खोल बाई खोल, तुला काय करायचं आहे ते कर. पण आहे ना, खरं सांगू, जेव्हा मी चॅनेल उघडला ना, खरं तर त्यांचाच सपोर्ट खूप होता. कारण घरामध्ये जर आपला नवरा आपल्या मागे असेल ना, तर इतरांची बोलायची ताकद होत नाही, बरोबर ना. असंही आपले प्रश्न आपण जर जेव्हा बाकीच्यांपुढे मांडतो ना, तर प्रत्येकजण काही ना काही कमेंट्समध्ये चांगले वाईट करतच असतात. खरं तर सांगू, प्रत्येकाची मतं काहीतरी वेगळीच असतात ना. त्याच्यामुळे ना थोडा होप्स पण येतो की बाबा चला, कुणीतरी काहीतरी आपल्याला सांगते. आणि काही लोकांची स्मरणशक्ती तेवढी असेल ना, ते वाईट कमेंट्स करतात. पण खरं सांगू, ज्याच्या त्याच्या परीने जो तो करत असतो. मी जेव्हा व्हिडिओ काढायला चालू केले ना, तेव्हा मला जास्त काही एवढे व्ह्यूज नव्हते, लाईक्स पण नव्हत्या. हाताच्या बोटावर मोजतीन एवढीच लोकं माझे व्हिडिओ बघतात. पण तरीही मला त्याच्यातही आनंद आहे, कारण आपल्यासाठी कुणीतरी 15-20 जणं लोकं जरी टाईम काढत असतील ना, तर खूप मोठी गोष्ट आहे. कारण आपल्या मागे आपल्या घरातले उभे राहू शकत नाही, तर बाहेरच्यांकडून काय अपेक्षा ठेवायची. त्याच्यामुळे आहे ना, व्हिडिओ काढायला चालू केले. पण खरं सांगू, खूप जणांचा सपोर्ट भेटला. माझ्या घरातल्यांनी तर कधी शब्दाने मला म्हटले नाही की तू व्हिडिओ का काढते. खरंच माझ्या घरातले तर खूप मला सपोर्ट करतात. त्याच्यामुळे मी निश्चिंत होऊन व्हिडिओ काढते. आणि खरं सांगू का, व्हिडिओ काढणं एवढंसुद्धा अवघड नाही आहे. तुम्हाला वाटेल ना, तेव्हा तुम्ही व्हिडिओ काढा. पण हो, सोशल मीडिया आहे, त्याच्यामुळे आहे ना, काही पण व्हिडिओ टाकू नका. पण खरं सांगू, तुमच्या मनातल्या भावना आहे ना, व्यक्त करा. आपल्यासारखेच असतात ना हो, आपल्यासारखंच त्यांचंही असतं. त्यांनाही टेन्शन असतं. त्यांचीही मतं ते तुमच्यापुढे मांडतील. आणि खरं सांगू का, इतरांपुढे मन मोकळं करायची काही गरज नाही आहे. सोशल मीडियावर जर थोडंफार जरी आपण म्हटलं ना, की लोकं चांगली वाईट कमेंट करतात आणि त्याच्यातून तुम्हाला मार्गही भेटतो. आणि असं काही नाही आहे की तुम्ही व्हिडिओ प्रॉपरच टाकले पाहिजे, तुमचे मोबाईल चांगला नाही आहे. तुम्ही एकदा सुरुवात करा. खरंच तुम्हालाही खूप छान वाटेल की आपण काहीतरी अपलोड करतो आहे आणि त्याच्याबरोबर आपल्याला लोकं चांगलं वाईटसुद्धा कमेंट्स करतात. त्याच्यामुळे आपण कुठे चुकतो आहे हे सुद्धा आपल्याला कळतं. आणि भरपूर लोकं कामाबद्दलही गोष्टी टाकतात. असं नाही आहे की वाईट गोष्टीच येतात. तर स्वयंपाकाबरोबर माझं सकाळचं पूजनसुद्धा झालं, तेही मी तुम्हाला दाखवलं. आता माझे व्हिडिओ काढायला कुणी नसतात, मी स्वतःचे व्हिडिओ स्वतःच काढायला सुरुवात केली. आणि खरं सांगू का, कधीतरी माझी मुले माझे व्हिडिओ काढतात. त्याच्यामुळे मला खूप आवड निर्माण झाली. आपणही काही वाईट गोष्टी कधी टाकत नाही. त्याच्यामुळे आहे ना, मनाला काही लागून घ्यायचं नाही. जे तुम्हाला वाटतं आणि जे बरोबर आहे ते तुम्ही नक्कीच करा. कारण आहे ना, इतर लोकं आपल्याला नावं ठेवत जरी असली ना, तरी त्यांच्या लोकांचा विचार न करता जे वाटतंय तेच करा. तर चला, बाय बाय.